हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी, राजश्री मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये बाई ग या चित्रपटाची टीम आली आहे. तर भविष्यातले जी लोक आहेत त्यांचं आधी आपण स्वागत करूया. या सिनेमाचे डिरेक्टर आहेत पांडुरंग जाधव सर आपल्याबरोबर, आपल्या सगळ्यांचा आवडता स्वप्नील जोशी आणि आपली सगळ्यांची आवडती प्रार्थना बेहरे. सो स्वागत तुमच्या तिघांचं आधी राजश्री मराठीमध्ये. आणि या पलीकडे भूतकाळातल्या बायका सुद्धा इथे बसलेल्या आहेत, तर त्यांचंही आपण स्वागत करूया. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजश्री मराठीमध्ये. अचानक लाईट आला आणि सिनेमातही असंच काहीतरी आहे ना, अचानक काहीतरी होतंय. सो स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजश्री मराठीमध्ये. मला फार भारी वाटतंय ही कलरफुल टीम इकडे बघून आणि दणक्यात प्रमोशन चालू आहे बाई गचं. सो आत्ता कसे आहात सगळेजण? सर तुमच्यापासून. सगळेजण आम्ही खूप छान आहोत, खूप मजा येते. ही सगळी एवढी कलरफुल लोक आमच्याबरोबर आहेत, आमच्या सिनेमात आहेत आणि आमचा सिनेमा असाच कलरफुल आहे. स्वप्नील सर, मला असं वाटतं की एका प्रश्नाचं एकानेच उत्तर द्यावं, कारण सगळ्यांच्या भावना त्याच आहेत, अदरवाईज खूप वेळ लागेल. मी फक्त असं म्हणतोय की मी अत्यंत आनंदी आहे, कारण इतक्या सुंदर आणि इतक्या ताकदीच्या 6 अभिनेत्रींबरोबर मला काम करण्याची संधी मिळते. आणि त्यांच्यामुळे हा सिनेमा माझ्यासाठी, अनेक कारणांमुळे सिनेमा स्पेशल होतो ना, तर टीममुळे स्पेशल होतोच, पण माझ्यासाठी टेकअवेज की या 6 अत्यंत टॅलेंटेड आणि अत्यंत गॉर्जियस लुकिंग मुलींबरोबर मला हिरो साकारण्याची संधी एकाच चित्रपटात मिळाली. सो आय एम व्हेरी एक्सायटेड की लोक ते रिसीव्ह कसं करतात. कमाल आहे आणि छान दिसत आहेत या भूतकाळातल्या 5ही. कधी तू त्यांना सकाळी असं उठून पहिलं बघितलंस तरी असं डोळे सोडताना पण ते अशाच दिसतात. सिरियसली? ऑफकोर्स आय मीन इट. इथे यांना विचारूयात काय चालू आहे, कसं सुरू आहे, कसं वाटतंय? जोरदार प्रमोशन चाललंय. सगळीकडे सगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही पोचायचा प्रयत्न करत आहोत आणि तिथून पण अप्रतिम रिस्पॉन्स येतो आहे. आणि सध्या बायकांचे खूप सिनेमे येत आहेत, तर लोकांना असंही वाटतं की फक्त बायकांचं आहे, तर ह्याच्यात एक ट्विस्ट आहे की जितकं बायकांचं आहे तेवढं त्याहून जास्त पुरुषांचं आहे. त्यामुळे सगळे पुरुष पण इक्वल एक्सायटेड दिसले आम्हाला, आम्ही जिथे जिथे प्रमोशन करतो आहोत. आणि फ्लेवर्ड फिल्म असल्यामुळे सगळ्यांचे फ्लेवरफुल इंटरव्ह्यूज होतात आणि तसंच रिसीव्ह केलं जातं, त्यामुळे खूप मजा येते, खूप धमाल. आणि ऑफ द कॅमेरा सुद्धा आमची खूप धमाल चालू आहे. पण मेजॉरिटी इकडे बायका जास्त आहेत आणि पुरुष बिचारे 2च आहेत. सो मला जरा लंडनच्या शूटिंगचाच प्रश्न सुरुवातीला विचारते, काय होतं तुमच्या दोघांच्या बाबतीमध्ये सेटवर, नेमकं काय घडत होतं? नाही, काही घडत नव्हतं. काही नाही, असं अजिबात नाही, असं अजिबातच काही. ॲब्सोल्युटली ऑल वेल. कारण मला असं वाटतं की आम्ही दोघे चित्रपटात पण पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत, सो गोष्टीच्या लॉजिकनी आता त्याच्यात आपण खोलात शिरूच, पण त्यामुळे आम्ही पूर्ण वेळ एकत्र काम करत होतो आणि मुली येऊन जाऊन होत्या. पण ज्यांचं ज्या दिवशी शूटिंग नव्हतं त्या मुली त्या दिवशी सेटवर असायच्या. ओके. आणि कोणी जेवणच बनवून देतंय, म्हणजे कोणी काय बॅगात सांभाळतंय, कोणी चेंज करायला आणि स्टायलिंगसाठीच मदत करतंय. म्हणजे मी जे गाणं शूट केलं, जे आता रिलीज होईल एवढ्यात, त्या गाण्याच्या दिवशी आम्ही वेगवेगळ्या लोकेशनला शूट करतो आणि 16-17 चेंजेस होते मला गाण्यात. 16-17 नाही, 6-7 चेंजेस होते, पण 16-17 ऑप्शन्स होते आमच्याकडे. तर सुकुताईचा ऑफ होता, ती त्या दिवशी दिवसभर ती अक्षरशः एक मोठी सूटकेस घेऊन माझ्या मागे फिरत होती. माणसं होती पण नाही, मी हॉटेलला बसून काय करू, मी येते तुमच्याबरोबर आणि मी तुला हेल्प करते, तेवढं तुला जरा मी असले तर. सो असं प्रत्येकीने केलंय. तो आम्ही खूप मजा केली. आम्ही काही बिचारे वगैरे नाही होत, आम्ही खूप एन्जॉय केले त्यांची कंपनी. आणि त्यांच्या कंपनीचा आम्हाला खूप फायदा झालाय फिल्मला ऑफ कॅमेरा. वा. प्रार्थना, जेव्हा या सिनेमाची अनाउन्समेंट झाली ना, तेव्हा हेडलाईन सरसकट एकच आपण सगळ्यांनी वाचली, ते म्हणजे मितवानंतर. सो तुझ्यासाठी पुन्हा एकदा स्वप्नील बरोबर काम करणं नॉस्टॅल्जिया? हो, ऑफकोर्स. मितवानंतर ऍक्च्युली फुगेमध्ये होतो आम्ही, पण मितवामध्ये मी तिसरी होते, फुगेमध्ये पण मी तिसरी होते, कारण सुबोध सर आणि हिरोईन हे दोघं मी तिसरी होते. यावेळेला मला जेव्हा सर फिल्म घेऊन आले तेव्हा मला असं वाटलं आता मी 6वी आहे का असं जरा झालं होतं. पण 6वी, पण त्यामुळे जरा असं झालं होतं की काय सर, पण ज्या पद्धतीने सरांनी नरेट केला सिनेमा आणि जे होता, आणि स्वप्नील म्हटल्यावर मला असं होतं की आय वॉन्ट टू बी दी पार्ट ऑफ दिस फिल्म. म्हणजे आय एम शुअर सगळ्यांबरोबर मज्जा येणार, एक वेगळाच एक्सपिरियन्स असेल. आणि ते झालं खरं तसं. आणि स्वप्नील बरोबर मी असं तेच म्हणते, म्हणजे म्हणत आले की तो माझा मितवा होता. आणि मला आज खरंच एक गोष्ट सांगावीशी वाटते की मधल्या काळात आहे ना, म्हणजे फुगे केल्यानंतर माझं लग्न झालं. लग्नानंतर आय थिंक माझं आणि स्वप्नील वी वर नॉट इन टच. खूप आम्ही बोलत नव्हतो एकमेकांशी. पण ज्या दिवशी आम्ही भेटलो त्या दिवशी आम्ही ॲक्च्युली
तसे जे मितवा होतो तेव्हाचे तसेच भेटलो आणि तेव्हा आम्ही दोघांनी गच्च मिठी मारली आणि तो मला म्हणाला टुंपा यार आता लांब जाऊ नकोस. आणि मला ते अजूनही ते शब्द आठवतात आणि मला झालं नाही स्वप्नील आता काही झालं तरी तो एक टच गेला होता मे बी, काय रिझन्स होते माहिती नाही पण कामामुळे. पण आता परत आमचं ती ट्युनिंग आणि तो मितवा माझ्या आयुष्यातला परत आलाय. पांडुरंग सर, पण ही जी कथा आहे ना की 5 जन्मातल्या बायका त्यांना या जन्मात परत आणायचं आणि मग काय त्यांच्या राहिलेल्या इच्छा हा पूर्ण करतो काय, ऑल अबाउट दॅट. ही स्टोरीज आहे ना म्हणजे हॅट्स ऑफ, की हे कसं तो पास्ट आणि फ्युचरचा मेळ घालणार आपण चित्रपटात. बिकॉज बोलताना मी जितकं इझिली बोलले ना प्रेझेंटेशन वाईज या गोष्टी डिफिकल्ट ठरू शकतात. काय या ठिकाणी आज तुम्हाला सांगायला आवडेल, कुठून सुरुवात झाली सगळ्याची की ही आपली स्टोरी असेल? ही स्टोरी आहे ना की मला लहानपणी आमची आजी मला गोष्ट सांगायची, म्हणजे माझ्या आईची आई, आणि ती मला खूप गोष्टी सांगायची. मी तिच्या खूप मागे लावायची, मला गोष्ट सांग. आणि तिला ना इकडे अशा 3 डॉट होते इकडे डोळ्याच्या इकडे. मी तिला विचारायचं की हे आजी काय आहे, तर तिने मला सांगितलं की हे माझ्या मागच्या जन्मीच्या मला खून आहे. मी म्हटलं मग 3च काय आहेत, तर ते म्हटलं की आतापर्यंत माझे 3 जन्म झाले, तर हाच माझा 4था जन्म आहे. मग माझ्या डोक्यात त्याला की माणसाचा जन्म मागच्या जन्म असं काहीतरी हा काहीतरी प्रकार आहे. मग मी जसं मोठं होत गेलो, मोठं झाल्यानंतर मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आलो. मग मला ती गोष्ट माझ्याकडे माझ्या डोक्यात होती की ती आजीने सांगितलेली गोष्ट आणि आजीची गोष्ट. मग एक दिवस असा विचार होता की काहीतरी आपल्याला नवीन करायचं, काहीतरी फॅन्टसी, काहीतरी ही मुळात फॅन्टसी आहे. ही हा आमचा सिनेमा मुळात फॅन्टसी सिनेमा आहे. तर असं विचारलं की मागच्या जन्मातले जर बायका किंवा माणसं आपल्या या जन्मात जर आपल्याला परत भेटले तर काय होईल, आणि तिथून हा सिनेमाचा जन्म झाला. आणि ह्या ज्या 5 जणी आहेत प्रत्येकीमध्ये एक फ्लेवर आहे. कोण नागपूरची आहे, 2 पुण्याच्या आहेत, 1 कोल्हापूरची आहे. मी जेव्हा हा सिनेमा पाहिला ना मी लिटरली मला वेड लागलं हसून, इतका काहीतरी फ्लेवर या सगळ्यामध्ये भरलाय. या सगळ्याचं मिक्सचर असावं, ह्याच्या मागे कोणाचं डोकं आहे? याच्या मागे स्क्रिप्टचं डोकं आहे. याच्या मागे स्क्रिप्टचं डोकं आहे आणि स्क्रिप्टची डिमांड होती की ह्या सगळ्या इतक्या सुंदर मुली आणि स्वप्नील सर यांनी काम करावं. आणि मी त्याच्या पुढे येऊन असं म्हणेन की या स्क्रिप्टचा जन्मच मुळात यांच्यासाठी झाला होता की या स्क्रिप्टमध्ये यांनी काम करावं, यासाठी हा सिनेमा बनला गेलेला आहे आणि त्या स्क्रिप्टचा जन्मच मुळात यांच्यासाठी झालेला आहे. पण सगळ्यात बेस्ट माहिती आहे माझ्यासाठी एक तो पॉईंट असतो ना जिथे आपण सरेंडर होतो. जेव्हा मी स्वप्नीलला पाहिलं मुलीच्या गेटअपमध्ये सरेंडर, म्हटलं वाव हा केवढा सुंदर दिसतोय, कमाल होते ते. सो जेव्हा तुम्ही सगळ्यांनी स्क्रिप्ट ऐकली, सुकुताई तुझ्यापासून सुरू करते, एक क्लिक होणारी गोष्ट कोणती वाटली तुला बाई ग बद्दलची? नाही एकच असं नाही सांगता येणार, पण मला सगळ्यात पहिल्यांदा माझा रोल, माझी भूमिका की ही त्यावेळची आहे जी मला आजपर्यंत कधीच करायला मिळालेली नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी चॉकलेट हिरोची, ज्याला आपण त्याची मी हिरोईन होते, त्याची आमचे लव सॉन्ग वगैरे आमचं. आणि तर ते मला होतं की मला कोणीतरी आज ह्या वयातही मला हिरोईन म्हणून कोणीतरी बघतंय, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. तर आता आपल्या इकडे अशा संकल्पना, जसं मी सांगते आपल्या इकडे अशा संकल्पना आहेत की हिरोईन म्हटलं की ती एका वेगळ्या ढाच्यातच आपण बघतो नेहमी. तर त्याच्यामुळे नाहीतर आता का आम्हाला ताई, माई, अक्का, कोणाची तरी आई, कोणाची तरी आत्या, अशाच भूमिका मिळतात. किंवा फिल्ममध्ये 3-4 सीन आईवडिलांचे असतात त्याच्यामध्येच आम्हाला बघतात. असं फार कमी आहे की आमच्यावरती काही सिनेमे, आमच्यावरती काही सीन आहेत, असं खूपच कमी आपल्याला बघायला मिळतं. आपल्याकडे ते एक आहे, म्हणजे चालत आलेली सिस्टीम येते आपल्याकडे. तर त्याच्यामुळे आपण काही करू शकत नाही. आणि मुळात मी बंड पुकारणारी नाही आहे, जे आहे ओके ठीक आहे. तर त्याच्यामुळे हे जे मी स्क्रिप्ट वाचलं, मुख्य म्हणजे त्यांनी मला छान डायलॉग सकट स्क्रिप्ट दिलेलं होतं वाचायला. त्यामुळे ना पूर्ण एक अंदाज आला की काय असणार आहे या सिनेमामध्ये. आणि मी म्हटलं तसं की माझा गेटअप, माझा त्यावेळेचा काळ, कारण जेव्हा असे जुने चित्रपट आपण बघतो आणि त्याच्यावेळी नऊवारी साडी, नथ, सीमा त्यांना बघितलेलं आहे, पण जयश्री त्यांना बघितलेलं आहे. आणि माझ्या आईची इच्छा होती की मी अशी कोणीतरी व्हावी. सुलोचना दिदी, जयश्रीताई, सीमाताई, ते माझ्या आईचं स्वप्न ह्याच्यात पूर्ण होणार होतं की मी तशी छान दिसणार होते. आणि हिरो हे मेन होतं की ह्याची हिरोईन मी होणार होते. त्यामुळे ती एक गंमत होती. आणि त्याच्यानंतर मग कळलं की कोण कोण आहे. आदितीचं नाव आलं, प्रार्थना तर आधीपासूनच होती, मग आदितीचं नाव आलं. ह्या सगळ्यात नवीन होत्या माझ्यासाठी, पण आदितीचं आहे म्हणल्यावर म्हणलं
आता धमाल येणार, अजून धमाल येईल आपल्याला. ओळखीचं कोणीतरी आहे आणि परदेशात जाऊन आपल्याला शूटिंग करायचं. आणि लंडनचे अट्रॅक्शन होतं हां, मला खोटं नाही सांगणार मी, कारण मी सरांना पहिल्यांदा लंडनला का सबसिडी मिळते म्हणून, त्यामुळे नाही नाही ते असं तरी फॅन्टसी आहे. हां म्हणजे हां जे आजकाल असं म्हटलं जातं. म्हणलं आपल्याबरोबरच्या सगळ्याजण 3-3 महिने वगैरे असतात त्या लंडनला, एक झाला की एक झाला की एक, आपण एकदाही नाही गेलो अजून. तर तेही एक होतं की लंडनला जाऊन शूटिंग फिरायला जातो आपण, फिरायला आपण खूप ठिकाणी जातो, पण शूटिंग करताना एक वेगळी मजा असते तिकडे. काम करायला आपण जातो आणि त्यावेळेला ना तिथे आपण बारीक सारीक गोष्टी आपल्याला कारण लोकेशन वेगवेगळ्या लोकेशनवर आपण जातो आणि मग त्यावेळेला वेगवेगळी लोकं आपल्याला भेटतात. पर्यटक म्हणून आपण जातो तेव्हा वेगळ्या दृष्टीने आपण ते शहर बघतो आणि जेव्हा आपण कामाला जातो तेव्हा ते वेगळं शहर आपल्याला जाणवतं. तर त्याच्यामुळे मला तेही एक अट्रॅक्शन होतं. वा वा वा. त्यामुळे आदिती अशी काय मी जर आता बिरबिरले कारण मी खूप कोल्हापूर सांगली पुणे असं करून आले, त्यामुळे थोडीशी हे झाले, बाकी काय. पण तिच्यातला उत्साहाला हॅट्स ऑफ आहेत. म्हणजे इकडनं तिकडे आता परवा आम्ही शूटिंग केलं आणि त्यानंतर पुण्याला जायचं की नाही ठरत होतं. अचानक ठरलं की हिनी पुण्याला जायचं आहे कार्यक्रमाला, मग तिकडनं सांगलीला जायचं आहे. तशीच उलटी गेली, बॅग भरली, उत्साहात त्या पुण्याला गेली, तिकडे राहिली, तिकडनं सांगलीला या दोघी प्रमोशन करून आल्या. सो तिचा उत्साह आणि तिची एनर्जी घेतली पाहिजे बाबा. कमाल. येस. काय आवडलं स्क्रिप्टबद्दल सगळ्यात जास्त? मी तुला खरं सांगू का, मी अनेक वर्ष चित्रपट नव्हता केला आणि अनेक वर्षानंतर पहिल्यांदा मला कोणीतरी चित्रपटासाठी विचारलं. मला असं वाटलं चलो भाई थोडा मार्केट में पूछ सकते अभी मुझे, म्हणून मला एक कॉन्फिडन्स वाढला की बाबा डेली सोप सोडून किंवा नाटक सोडून मला चित्रपटासाठी खूप वर्षांनी कोणीतरी विचारलं गं. मला त्याचं समाधान वाटलं की अरे अजून विचारतात आपल्याला. आणि महत्वाची म्हणजे डेलीच्या गणितामध्ये अडकले असं समजण्यापेक्षा त्यांनी विचारलं, हा आनंद झाला. आणि दुसरी गोष्ट मूल झाल्यानंतर ना मला असं वाटलं की इतके दिवस मी त्याला सोडून राहू शकते की नाही, काम बरं राहू शकते ठीक आहे, पण डोकं पूर्णतः कामात लक्ष देऊन बॅक ऑफ द माइंड टेन्शन न घेता मी काम करू शकते की नाही आणि ते काम केलं तरी त्याला न्याय देऊ शकते की नाही याची मला खात्री नव्हती. त्यामुळे मला स्वतःला पडताळून बघायचं होतं आणि त्यात सरांनी मला मजेदार रोल आणला. म्हणजे ती सिच्युएशनल कॉमेडी तिच्या बाबतीत जास्त प्रमाणात घडते असं मला वाटतं अख्ख्या सिनेमात. की तिचं जे कॅरेक्टर आहे अल्फा मेल किंवा अशी तडक फडक आहे, म्हणजे आत्तापर्यंत बरीचशी कॅरेक्टर्स अशी केली असली तरी सुद्धा हे वेगळं अशासाठी आहे की तडक फडक असताना सुद्धा तिच्यातली जी स्त्री दाखवायची जी गंमत आहे ना, तिच्यातली अशा मुलींच्या मनातनं आत 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 कुठेतरी जाणं खूप कठीण असतं. आणि ह्या कॅरेक्टरच्या निमित्ताने मला असं वाटतं की आपल्या पुरुषांना किंवा आपल्या समाजातल्या मुलांना अशा मुलींना प्रपोज करू की नको, तिच्याजवळ जाऊ की नको, अशी भीती त्यांच्या मनातनं कुठेतरी दूर होऊन जाईल. आणि या मुलींचं मन ओळखायला किंवा मन त्यांच्या मनात नक्की काय चाललं आहे हे ओळखण्यासाठी मदतच होणार. मला ही गंमत वाटली या कॅरेक्टरमधली. आणि अर्थात सुकुताई होती, दीप्तीला मी ओळखत होते, नेहाचा मी एक अत्यंत एक अप्रतिम असं हॉट सॉन्ग पाहिलेलं होतं त्यामुळे मला ती आवडत होती. नम्रता अशी माझी ओळख नव्हती फारशी. अर्थात स्वप्नील आणि मी खूप वर्षापूर्वी एक मालिका केली होती त्यामुळे, आणि तो इज अ स्टार. सो आणि स्टार असून सुद्धा ना एक सीन चांगला कसा होईल, एक चित्रपट चांगला कसा होईल ना, ॲक्टर कलाकार आहे. आणि मला असं वाटतं की एका कलाकाराला दुसऱ्या कलाकाराबरोबर काम करताना समाधान मिळालं पाहिजे. ते मला मिळालं या चित्रपटातून. आणि प्रार्थना तर आहेच आहे की सुंदर आहे आणि चांगली आहे, त्यामुळे मला मजा आली. एक भट्टी जमते ना चित्रपटाची. आणि सरांच्या मनात ज्या गोष्टी होत्या त्या इतक्या क्लिअर होत्या ना, मी खूप प्रश्न विचारायचे, सर एक असं करून बघू, नाही ऐका ना तुमच्या कॅरेक्टर नाही म्हणाल, तुमच्या कॅरेक्टरला असं नाही जात तर आपण ते तेवढंच ठेवूया. मग त्यांना नाही पण इतक्या चांगल्या पद्धतीने म्हणता येतं ना, त्यामुळे ते गणित आहे ना चित्रपटाचं पूर्ण, जे तू पाहिलं असेल तर कुठेही तो इकडे तिकडे 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 जायची गरज भासली नाही. सो मजा आली मला. येस. दीप्ती? गेल्या वर्षीपासून मॅनिफेस्टेशन खूप काम करते माझ्यासाठी. नागराज सरांबरोबर काम करून झालं, माधुरी दीक्षित मॅमसोबत झालं, आणि स्वप्नीलचं मी काम खूप वर्षांपासून पाहते आहे. त्यामुळे मला
तीही एक कुठेतरी इच्छा होती की स्वप्नीलसोबत आपल्याला काम केलं पाहिजे. सुकन्या त्यांचे बॅक टू बॅक फिल्म्स हिट होत होत्या, त्यामुळे त्यांच्याकडे विशेष एक लक्ष होतंच. आणि जेव्हा स्क्रिप्ट आली माझ्याकडे तेव्हा मला ती सर्वसमावेशक वाटली. फक्त एक हिरो हिरोईनची नाही आहे किंवा एकाच कुठल्या तरी पठडीतली नाही आहे, तर सगळ्यांना घेऊन चालणारी, आपल्या महाराष्ट्राला ती सगळ्यांना सर्वसमावेशक आहे. त्याचा एक मला एक इंटरेस्ट वाटला त्याच्यामध्ये. म्हणजे एक सगळ्यांचे कॅरेक्टर्स खूप छान आहेत, ते मला आवडलं. आणि कास्टिंग तगडं होतं, गाणी खूप छान आहेत ह्या फिल्मची, आणि सगळी मांडणी, त्यांचं प्लॅनिंग उत्तम होतं आणि कुठेच डाऊट नव्हता. म्हणजे आम्ही इथून परदेशात जाण्याच्या आधी सरांनी सगळं क्लिअर केलं होतं, खूप क्लॅरिटीने आम्ही गेलो होतो. त्यामुळे मला असं वाटलं की अरे वा, आपण जे मनात विचार करतो आहोत ते आता हळूहळू सगळं व्यवस्थित तसंच होत चाललं आहे. त्यामुळे ती एक पॉझिटिव्हिटी अजून पुढे नेता आली मला. आणि या सगळ्यांसोबत काम करायचं होतं, तो अनुभव गोळा करायचा होता. त्यामुळे मी नेकीवर पूछपूछ झालं माझ्यासाठी. सो थँक्यू ॲक्च्युली सरांनी मला एक कॅरेक्टर प्ले करायला. म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे आणि ते पिक्चरमध्ये सगळ्यांना कळलं, खूप सरप्रायझिंग आहे. त्यामुळे मला मजा आली. म्हणजे थोडं तळ्यात मळ्यात काम ते सांभाळून मला स्वप्नीलनी पण, सुकन्याताईंनी, अदितीने खूप मदत केली की कसं बॅलन्स आउट करू शकतो. सो इट इज लाईक अ फॅमिली. वी क्रिएट फॅमिली एव्हरी टाईम यू वर्क विथ. सो हा सगळाच एक काय म्हणतो, आपल्या हातात येतात ना काही काही रत्न, ते तसं एक रत्न आहे. येस, कोल्हापुरी ठसका. अगदी तू म्हणाली तसेच का. आणि मगाशी तू बोललीस ना सगळे कलरफुल वगैरे छान दिसतात, तर असे आम्ही ऑफ द स्क्रीन किंवा आता इथे इंटरव्ह्यू येण्याआधी पण आमची एवढी मजा मस्करी प्रत्येकीच्या कपड्यांवरून आणि इतकी धमाल चालू होती. सो खरं तर ज्यावेळेस मला सरांकडून, डिरेक्टर सरांकडून पहिल्यांदा फोन आलेला की अशी अशी एक फिल्म करतो, ही वन लाईन आहे, सो करायला आवडेल का. म्हटलं सर एवढी सुंदर आणि एवढी एक्साइटिंग वन लाईन असेल तर का नको. त्यावेळेस मला काही रिव्हील केलं गेलं नव्हतं की कोण कास्टिंग कोण आहे, काहीच नाही. फक्त त्या स्टोरीवर मी भाळले होते, लगेच होकार दिला. आणि त्यांनाच मी म्हटलं तुम्हाला यात जो रोल बेस्ट वाटेल माझ्यासाठी तो प्लीज तुम्हीच सिलेक्ट करा, मला यातलं काहीच माहीत नाही. सो त्यांनी मी 60-70 दशकातली श्रुती माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे आणि ते कॅरेक्टर साकारलं आहे. जसं तू म्हणाली तसंच की कसं असतं ना, नवरा बायकोच्या लग्न होतं आणि छान सुरुवात होते, पण एका पॉईंटला ना रुटीन जेव्हा सुरू होतं ना त्याच्यामध्ये काहीतरी ट्विस्ट आलं तर. सो सगळ्याजणी ट्विस्ट आणणाऱ्याच आहेत, पण माझं कॅरेक्टर लवंगी असल्यामुळे ना, लवंगी मिरचीसारखं ती तडकाफडकी, एक्झॅक्टली तांबडा पांढरा तडका आहे त्याच्यात, जो इतका छान पद्धतीने त्याच्यात रुळला आहे किंवा मर्ज झाला ना की मग ती पूर्ण डिश असेल आणि ती चाखायची मजा खूप वेगळी असते. तशा पद्धतीचं कॅरेक्टर आहे. आणि इथे गंमत सांगेन की तो जो गेटअप होता माझा, जो तो ट्रेलरमध्ये पाहिला असेल तर मी आणि सुकन्याताई आम्ही त्या लंडन स्ट्रीटवर ज्यावेळेस फिरायचो तर आम्हाला कॉम्प्लिमेंट्स तर मिळायच्या, पण काय माहिती नाही, ताईंचा पण गेटअप इतका मोह आणणारा होता की मी त्यांना म्हणाले की ताई एक काम करूया, आपल्या सीनला जरा वेळ आहे, आपण फुगडी घालूयात का इथे. सो मला वाटतं मेन तिथले स्पॉट्स होते तिथे आम्ही अक्षरशः फुगडी घातली आहे. आणि फुगडी घातल्यानंतर आमच्यासाठी तिथले फॉरेनर्स वगैरे टाळ्या वाजवल्या होत्या. आणि तिथे सादर करतात बघ कला प्रत्येक स्ट्रीटवर, तर तशा पद्धतीचंच त्यांना काहीतरी वाटलं असेल बहुतेक. पण इतकी धमाल मजा. आणि स्वप्नील सोबतचं कारण कोणीच नव्हतं धरायला. मला घेऊन नाही गेलीस. नाही, आणि प्रत्येकासोबत माझा अनुभव हा पहिलाच होता, त्यामुळे सगळ्यांनी खरं तर खूप छान सांभाळून घेतला. आणि त्या फ्रेंडली नोटवर आम्ही एकमेकांसोबत सीन आणि कोऑपरेटिव्ह सपोर्टिव्ह सगळेच होते. त्यामुळे मला वाटतं माझं कॅरेक्टर आणखीन छान फुललं असावं आणि त्याचं श्रेय मी या सगळ्यांनाच देते. सगळ्याच जणी खूप छान होते. कमाल. नेहा, आज मला खरंच खूप आनंद होतोय की नेहा पहिल्यांदाच प्रमोशनला आली आहे. कारण तिची आई आजारी असल्यामुळे ती आतापर्यंत आमच्याबरोबर कधीच प्रमोशनला आली नाही आणि आम्ही तिला खूप मिस करत होतो. कारण आमच्या सगळ्यात लहान बाळ येते आणि ती तितकीच इनोसंट आहे. तर मला नेहमी वाटायचं यार इथे आता ही हवी होती, पण आज पहिल्यांदा राशी नशिबाने किती आज इथे आली आहे. आणि तिची आई आजारी असून सुद्धा ती रोज आमच्याशी टच मध्ये होती की काय करताय, पोस्टिंग काय करायचंय, काय मी काय करू शकते. सो ती पण मनाने इथेच होती. ऑब्व्हियसली आई आजारी म्हटलं यू कॅनॉट हेल्प इट, पण ती पण मनाने आमच्या बरोबर होती. आणि ती सुकुताई म्हणते ती आमचं बाळ आहे. सो ती
ती फारच कमाल आहे. म्हणजे तू एनिवेज नेहा तू आणि तो इनोसन्स तिचा ना दिसतोय पण त्या कॅरेक्टर मध्ये है ना. त्यामुळे खूप आनंद झाला ते आज आले ते. थँक्यू ताई, थँक्यू. मी पण खूप मिस करत होते. जसे सर म्हणाले की माझं मन इकडेच होतं की मला यायची इच्छा होती, कारण जेव्हा मी मराठी इंडस्ट्रीमध्ये आली तेव्हापासून मला स्वप्नील सरांबरोबर काम करायची इच्छा होती. कारण अमरावतीला सगळे म्हणायचे की तू मराठी इंडस्ट्रीमध्ये गेली आहे पण तू सुपरस्टारबरोबर काम नाही केलं अजून. तर मला असं वाटायचं की तिथपर्यंत मी कशी पोहोचू, कारण नो कॉन्टॅक्टच नव्हते. तर मी त्यांना म्हणायचे की करूंगी. अँड जेव्हा मला सरांनी सांगितलं की स्वप्नील सर आहे, तर मी काहीही न विचारता पिक्चरला हो बोलले. आणि दुसरं कारण हे होतं की मला ॲक्च्युली शिकारीनंतर मी एक टाईपकास्ट झाली होती, तर मला असं काहीतरी दाखवायचं होतं की म्हणजे व्हरायटी दाखवायची होती आपली ॲक्टिंगची. आणि अमरावतीची जे विदर्भ लँग्वेज आहे ते मला एक इकडे म्हणजे आपल्या पिक्चरमध्ये करायचं होतं. तर ते मला लँग्वेज इथे या पिक्चरला यूज करता आली. तर ते पण माझी एक बकेट लिस्ट होती की ते लँग्वेज यूज करता आली पाहिजे. तर मी पटकन हो बोलले आणि तर येस. आणि हो भारी. प्रार्थना. आणि स्वप्नीलच्या रील्स इतक्या व्हायरल झालेल्या आहेत, त्यामुळे आय थिंक तिची जी इच्छा होती ती सगळे ऍक्सेप्ट करतात असं वाटतं. आणि काल का परवाच तिने एक गाण्यावर रील टाकली होती आणि ती खूप व्हायरल झाली आहे. त्यामुळे आम्हाला सतत वाटायचं की हा नेहा आमच्या सोबत आहे इंटरव्ह्यूला दृश्य स्वरूपात. क्या बात, खूप मस्त. हो ॲब्सोल्युटली. हां, आम्ही वाट बघतोय त्या गाण्यांची. ॲक्च्युली मस्त गाणी ते खूप लोकेशन वाईज पण आणि व्हिज्युअली फारच भारी दिसत आहेत. प्रार्थना, आता आपण बघतोय की नवरा बायकोची स्टोरी आहे आणि त्याच्यामध्ये या 5 गेल्या जन्मातल्या बायका येत आहेत. युजली असं असतं की हिरो हिरोईन एक विलन असा चित्रपट असतो, पण आपल्या सिनेमात आपल्याबरोबर इतर अजून 5 हिरोईन आहेत ज्या इक्वली स्क्रिप्ट वाईज इम्पॉर्टंट आहेत. अशा वेळी अशा स्क्रिप्ट्समध्ये काम करताना कलाकार म्हणून काय बॅक ऑफ द माइंड विचार होता? असं असतं ना की आपल्याला किती इम्पॉर्टन्स असेल किंवा बाकीच्यांचे कॅरेक्टर्स कसे असतील हे सेकंड थॉट येऊ शकतात, राईट? तुझ्या बाबतीत काय होतं? खरं सांगू तर माझी तुझी नंतर मी खूप फिल्म्सला नाही म्हणाले बिकॉज मी टेलिव्हिजन करत होते. आणि त्यानंतर मला हवं होतं की एक अशी कुठली स्क्रिप्ट असेल. मला सगळे म्हणायचे पण की आता आफ्टर माझी तुझी एक काहीतरी वुमन ओरिएंटेड सब्जेक्टवर एक छान फिल्म कर जिथे तू असशील मेन, हे ते असं सगळं खूप. कारण ऑफकोर्स ज्या पद्धतीने तो शो फेमस झाला होता आणि मला पण असं वाटत होतं. पण मला हेच सांगायचं, मला नेहमी असं वाटतं की तुमचा रोल किती मोठा आहे डझंट मॅटर, ती फिल्म किती छान आहे ते मॅटर करतं. तुमचा छोटासाही जर रोल असला आणि जर ती फिल्म छान असली ना तर तुम्ही दिसून येता, तुम्ही पटकन तुम्हाला रेकग्नायझेशन मिळतं. आणि मी सरांनी जेव्हा मला स्क्रिप्ट सांगितली ना, वाचली मी, तेव्हा मला हेच कळलं की ठीक आहे, मला माहिती होतं की 6 हिरोईन्स आहेत ह्याच्यात आणि बायको म्हणून मी एकटीच बायको नाहीये तर सगळ्या बायको, मी एकटी रोमॅन्स नाही करत आहे तर सगळ्या करणार आहेत. पण तरी मला असं वाटलं की जे माझं कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरला, आणि नेहमी कॅरेक्टर चूज करताना मी एक गोष्ट कायम लक्षात ठेवते की तिच्यामुळे काहीतरी घडतंय का तिला ते त्या स्क्रिप्टमध्ये तिचं महत्त्व किती आहे. सो मला कुठेतरी सरांनी जेव्हा नरेट केलं तेव्हा असं वाटलं की नाही, छोटंसं जरी कॅरेक्टर असलं तरी ते महत्त्वाचं आहे, त्याच्याशिवाय काही घडू नाही शकत. आणि म्हणून मला असं वाटलं की मोठ्या फिल्मचा छोटासा हिस्सा व्हायला पण मला आवडेल. आणि मी सरांना सांगितलं आय वॉन्ट टू डू दिस. कमाल, खूप मस्त. स्वप्नील, आता या 6 जणी आहेत या चित्रपटामध्ये, प्रत्येकी बरोबर ना आपण बॅक कॅमेराबद्दल विचारेन, प्रत्येकीबद्दल काहीतरी तुझं वेगळं रिलेशन आहे, एज वाईज म्हणा किंवा तुमचं कम्फर्ट झोन वेगळा आहे. अशा वेळी आपण ज्या चित्रपटात काम करतो, जसं ती म्हणाली की 6 जणींसोबत रोमॅन्स आहे, प्रत्येकीसोबतचा बॉन्ड वेगळा आहे, अशा वेळी कलाकार म्हणून काय गोष्टी काम करताना विचारत होते? मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो, पण त्याच्या आधी तुझ्या आधीच्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यात मला काहीतरी ॲड करावं असं वाटतं. इतकी वर्ष काम केल्यानंतर मी तुला अत्यंत हक्काने हे सांगतोय, म्हणजे हा माझा विचार नाही, हे माझं स्टेटमेंट आहे की मल्टी डायमेन्शनल कास्टिंगच्या फिल्म्स करणं हे तेच ॲक्टर्स किंवा ॲक्ट्रेसेस कम्फर्टेबली करू शकतात जे आपल्याबद्दल अत्यंत सिक्युअर असतात. सो 4 हिरो 4 हिरोईन, 1 हिरो 6 हिरोईन, तर ह्यांच्यापैकी प्रत्येक अभिनेत्रीनं मला तिच्या लाईफमध्ये आणि प्रोफेशनल स्पेसमध्ये अत्यंत सिक्युअर दिसते. त्यामुळे त्यांच्यापैकी कोणाच्याच ह्याच्यात ती इन्सिक्युरिटी नाही की मग ही माझा सीन खाईल का, कारण ह्या प्रत्येकीची ताकद अशी आहे की त्यांच्या वाट्याला आलेलं ते चोपणार आणि ते झालं, त्यात बॅटिंग करणार आणि ते त्यांचा सीन वाजवणार. थँकफुली आमच्याकडे ती पण क्लॅरिटी पहिल्यापासून होती की हा हिचा सीन आहे, ह्याच्यात बाकीच्यांनी सपोर्ट करायचा आहे.
हा हिचा सीन आहे, ह्याच्यात बाकीच्यांनी सपोर्ट करायचा आहे. सो एकदा तो सूर करेक्ट बसला ना, आणि त्याचं श्रेय मी सरांना पण देईन की सो ही मॅन्युवर्ड इट व्हेरी वेल. कारण तर ते एकदा कळलं ना तुम्हाला, आणि एकदा हे वातावरण निर्मिती ही झाली ना, ही पॉझिटिव्हिटी एकदा आली की मग तुमच्यातली कॉम्पिटिशन ही हेल्दी व्हायला सुरुवात होते. असं नाही की कॉम्पिटिशन संपते, पण ती हेल्दी व्हायला सुरुवात होते. आणि त्याचा या चित्रपटाला निश्चित फायदा झाला आहे, कारण ते होणं अपेक्षित आहे. तर त्या कथानकासाठी आणि त्या नायकासाठी, कारण नायक म्हणजे मी तो, तर खरंच तो गुंता निर्माण होतो की मग ह्याच्यातली कोण, किंवा ह्याच्यातली सगळ्यात चांगली कोण. तर ते सगळ्यात चांगली कोण हे वाटण्याची ताकद या प्रत्येकीमध्ये आहे अभिनेत्री म्हणून, विच इज प्रॉबब्ली व्हाय द स्टोरी वर्क्स अँड द फिल्म वर्क्स. त्यामुळे मला म्हणजे ते उत्तर मला देणं गरजेचं वाटतं, कारण त्या त्यांच्याबद्दल बोलल्या असत्या. मी ऑब्जेक्टिव्हली हे ऑब्झर्व करू शकतो, कारण मी बाहेर आहे. म्हणून जे टुंपाबद्दल पण खरं आहे आणि तितकंच प्रत्येकीबद्दल खरं आहे. अँड नाव कमिंग टू दिस क्वेश्चन, प्रत्येकीबरोबरचं रिलेशनशिप वेगळं आहे, प्रत्येकीबरोबरची दोस्ती वेगळी आहे, प्रत्येकीबरोबरचं नातं वेगळं आहे. तर पण ऑनेस्टली ॲक्टिंग करताना ना तुम्ही ते कामात आणत नाही, कारण माझं आणि आदितीचं रिलेशनशिप ऑफस्क्रीन काय आहे हेच आमचं ऑनस्क्रीन रिलेशनशिप नसेल त्या पात्रांचं. त्यामुळे ते ओव्हरलॅप न करणं हे हुशार नटाचं लक्षण आहे. आणि मला असं वाटतं की मी हुशार नट आहे, त्यामुळे मी चांगला नट आहे की नाही हे डिबेटेबल आहे, पण मी हुशार नक्की आहे. सो तर ते कधीच कोणीच आणलं नाही. म्हणजे आता मी तिला ताई म्हणतो, सुकुताईला. आम्ही 25 वर्ष काय म्हणतो त्याला, म्हणजे स्ट्रेंज आहे. संजय हिच्यापेक्षा मोठा आहे आणि मी त्याला संजा म्हणतो, कारण व्हेरी व्हेरी स्ट्रेंज. आणि कारण एक दिवशी मी त्याला आधी संजय सर म्हणायचो काम करताना. तो एक दिवशी तो त्याला जी माणसं, संजय तसाच आहे ज्याला माहिती आहे. तो एक दिवशी तो मला म्हणला की तू मला सर का म्हणतोस. म्हटलं कारण संजय सर, संजय म्हण. त्या दिवसापासून मी आणि मग संजयवरनं संजयवर कधी आलो त्यालाही माहिती नाही आणि मलाही माहिती नाही, पण हे त्यांनी दिलेली मुभा आहे. मी म्हणजे मी डे 1ला त्याला संजय नाही म्हटलं कधी, पण आता तो संजय आहे, पण तरी ही ताईच आहे. सो स्ट्रेंज बट दॅट्स हाऊ इट इज. तर आणि ती अत्यंत माया लावते माझ्यावर, पण ती माझी ताई आहे म्हणून त्याचा इफेक्ट आमचा सीन चाबूकच होणार, कारण ती पण त्या तितक्या प्रोफेशनल अप्रोच घेऊन कामाला येते आणि मीही येतो. बिकॉज दॅट्स आवर जॉब. आवर जॉब इज टू कन्व्हिन्स द पीपल की ही गोष्ट घडतीये आणि हे खरं आहे. आणि हे त्या क्षणी जर आम्हाला वाटलं नाही किंवा आम्ही ते पोर्ट्रे करू शकलो नाही, तर आम्ही लोकांकडनं कसं एक्सपेक्ट करणार की त्यांनी ते खरं मानून घ्यावं. सो आवर ऑफस्क्रीन केमिस्ट्री इज एक्स्ट्रीमली डिफरंट फ्रॉम आवर ऑनस्क्रीन केमिस्ट्री. म्हणजे मी हिला भाई म्हणतो, म्हणजे वी आर लाईक ब्रदर्स. ब्रदर्स म्हणजे हा भाऊच आहे या अर्थाचा ब्रदर आहे. म्हणजे ही बहीण आहे तसा हा भाऊ आहे. पण दॅट चेंजेस नथिंग. जेव्हा मी तिच्या केसातनं हात फिरवतो आणि तिच्या डोळ्यात डोळे बघतो तेव्हा ती लाजते, कारण दॅट्स पार्ट ऑफ माय जॉब अँड हर्स टू. तर आणि प्रत्येकजण इतकं काम, इतकं बॉडी ऑफ वर्क घेऊन आलाय की ह्याच्यातली तफावत ठेवणं किंवा ह्यातलं लाईन डिमार्केट करणं हे प्रत्येकाला येतं आहे. त्यामुळे प्रत्येकाबरोबरचं रिलेशनशिप वेगळं आहे. चित्रपटाच्या गमतीच्या लॉजिकने मला असं वाटतं की त्यातला फन हा आहे की प्रत्येकीबरोबरचा रोमॅन्स वेगळ्या एरामधला असल्यामुळे त्याच्यातली व्यक्त होण्यातली पद्धत वेगळी. म्हणजे कदाचित हिच्या बरोबरचा रोमॅन्स आहे त्याच्यात स्पर्शच नाही आहे, डोळ्यातलं आहे, लाजणं आहे, काळजी घेणं आहे, अबोल आहे, तर तो वेगळा. त्यामुळे मला असं वाटतं की ही फिल्म आहे ना, ही प्रत्येक वयोगटाला आपली वाटतं. कारण माझ्या आजी आजोबांना पण वाटणार, अरे मी तुझ्या आजोबांबरोबर असंच करायचं, हां आमचं असंच जमलं होतं, हां ते समोर असायचं मी इथे असायचं. कारण वर्ष लागायचं ग हाय म्हणायला, किंवा वर्ष लागायचं पहिल्यांदा नमस्कार हे म्हणायला वर्ष लागायचं. आणि तेच प्रेम होतं. सो तेही बघायला मिळतं तुला. आणि आजचं पण बघायला मिळतं जिथे ती म्हणते की नाही आत्ता मला आय लव्ह यू म्हण, आणि आत्ता मला किस कर. सो फ्रॉम दिस टू दिस ही सगळे फ्लेवर्स तुला एका चित्रपटात बघायला मिळतात. म्हणजे बघ ना, मला सरांनी किती माझं काम वाचवलं. मला हे 6 सिनेमे करायला लागले, 6 करायला लागले. 6 लव्ह स्टोरीज का मजा 1 तिकीट में. ह्याच्यापेक्षा जास्त काय होणार. म्हणजे 6 लव्ह स्टोरीज का पैसा, म्हणजे 300 रुपयात 6 सिनेमे दाखवतोय ग, अजून काय करू. म्हणजे सो व्हॅल्यू फॉर मनी म्हणजे किती. या सगळ्यात फायदा निर्माता आणि प्रेक्षकांचा झालाय. त्यामुळे त्यातली मला ती गंमत खूप वाटते. प्रत्येकीबरोबर तो रोमॅन्स करायला मजा आली. म्हणजे जसं सुकुताई म्हणली तसं ॲक्टरसाठी पर्वणी आहे ना. तर मला अदरवाईज हा रोमॅन्स आणायला मला एक पिरियड फिल्म करायला लागली असते. मग तो सेटअप, मग त्याची प्रोडक्शन व्हॅल्यू, मग गोष्ट, मग ते बनणार. मग मला या चित्रपटात हा पिरियड एन्जॉय करता. ब्लॅक अँड व्हाईट टू कलर. जो नम्रता बरोबरचा पिरियड आहे, जो कोल्हापुरी, तो मला असा ग्रामीण चित्रपट करायला लागला असता अदरवाईज.
ऑफकोर्स करायला लागलं असतं ना. तर गावरान शेती, ती भाषा, थोडा तो रांगडेपणा, तो ठसका, तसा माझाही आहे ना, कारण त्या एरातला आहे मी. सो मला एक वेगळा ग्रामीण चित्रपट करायला लागला असता, जो मला करायला नाही लागला कारण मला हा एन्जॉय करता आला पिरियड ह्याच्यात. तिच्याबरोबरचा एक वेगळा एरा आहे. तो तिच्या एरामध्ये परत तो ती नोकझोक, ती मजा करता आली. हिच्याबरोबरचा परत रोमॅन्स वेगळा आहे, जिथे तशा अल्फा मेल बायका ज्या असतात की आय लव्ह यू पण त्याच म्हणतात आणि मी टू पण त्याच म्हणतात, तर समोरच्याला बोलायला पॉजच देत नाहीत त्या, म्हणजे समोरचा पण त्या रोमॅन्सची पण गंमत आहेच ना त्याची. सो हे सगळे फ्लेवर्स मला ह्यांच्या दीप्तीबरोबरचा रोमॅन्स वेगळा आहे, की असे रोमॅन्सेस असतात बघ लाईफमध्ये की जे तुला पण माहिती आहे प्रेम आहे, तिला पण माहिती आहे प्रेम आहे ना, तू बोलतोस ना ती बोलतोस, पण प्रेम आहे. म्हणजे माझ्या ओळखीत असे अनेक लोक आहेत ज्यांचं एकमेकांवर नितांत प्रेम आहे अँड दे आर नॉट टुगेदर अँड दॅट चेंजेस नथिंग. तितकंच प्रेम आहे आणि तितकंच प्रेम आयुष्यभर राहतं. यू आर इन अ डिफरंट रिलेशनशिप दी अदर. सो इतके सगळे फ्लेवर्स ॲक्टर म्हणून एका गोष्टीत करता आले आणि त्यांच्याबरोबर करता आले. मला असं वाटतं की ॲक्टर म्हणून ही पर्वणी आहे आणि याचं श्रेय मी सरांना देईन, कारण लेखक दिग्दर्शक एकच आहे आणि त्यांच्या डोक्यात इतकी क्लॅरिटी होती. म्हणजे मी इतक्या लोकांना या पिक्चरबद्दल सांगतोय आणि आता रिलीज अगदी तोंडावर आहे. इंडस्ट्री म्हणून, मराठी इंडस्ट्री म्हणून माझं असं ठाम मत आहे की आपण अत्यंत सजग आहोत आणि आपण अत्यंत इव्हॉल्व्ड आहोत ॲज अन इंडस्ट्री. चांगले विषय, चांगल्या गोष्टी आपण सांगतो. मी ज्या माणसाला इंडस्ट्रीतल्या, म्हणजे मी सचिन पिळगावकरांचं नाव घेतोय, सचिन पिळगावकरांपासून अशोक मामांपासून ते मधुगंधा कुलकर्णींपर्यंत, मी ज्या माणसाला या फिल्मचा विषय सांगितलाय त्या प्रत्येकाने सांगितलंय क्या बात आहे यार, काय सब्जेक्ट आहे यार, क्या सब्जेक्ट आहे यार, कोणाला सुचला यार हा विषय, काय सब्जेक्ट आहे. म्हणजे प्रसाद ओकपासून संजय मेमाण्यांपासून, म्हणजे मी किती नावं घेऊ, मी हक्काने ही नावं घेतोय. सो यू नो मी स्टेटमेंट करतोय या. सो आणि ही सगळी खूप मोठी माणसं, ही सगळी मोठी नावं आहेत. ह्यांचं बॉडी ऑफ वर्क किंवा ह्यांची जाण त्या कलेची ही म्हणजे वादातीत आहे. सो ह्यांनी म्हणणं की काय विषय आहे यार, आय थिंक इट्स ब्रिलियंट. आणि हे जर पॅकेज व्यावसायिक होत असेल, त्याला एक मनोरंजनाचा जर बेस असेल स्ट्रॉंग, तर आय थिंक इट्स अ व्हेरी लिदल कॉम्बिनेशन अँड आय एम एक्स्ट्रीमली फॉर्च्युनेट टू बी अ पार्ट ऑफ दिस. क्या बात. पण सर या ज्या आहेत 6 जणी, या फर्स्ट चॉईस आहेत त्या कॅरेक्टरसाठी? छान बोलला, त्या चॉईस नाही. या ज्या 6 जणी आहेत ना, याच फर्स्ट चॉईस आहेत. जर यांनी नाही म्हटलं असता सिनेमा कधीच झालाच नसता. पण या कोणता फ्लेवर होता या 6 पैकी जो लिखाणापासूनच सुरुवात की नाही येत नाहीये ते, अजून काहीतरी त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग करायला, पण रिडू करतो ना ड्राफ्ट, तसं 6 पैकी कोणतं कॅरेक्टर? तसं प्रत्येकावर झालेलं आहे, कारण आपण शेवटी सॅटिस्फाईड कधीच होत नाहीये की आपल्याला अजून पाहिजे. मी तुला उलटं सांगेन की याच्यात अवघड काय होतं की याच्यात आहे ना, की पुतळाबाई आणि धनुषचा जो रोमांस आहे ना, तो खूप अवघड होता. कारण दोघांचं वय, कल्चर हे खूप डिफरन्स होतं आणि तेच मला भीती होती की कदाचित हे जर कुठं फसलं की त्या दोघांचा रोमांस किंवा ती जर जोडी फसली ना, तर सिनेमा फसण्याची शक्यता होती. पण ते ताईनी आणि सुनील सरांनी इतकं छान काम केलंय ना की ते अजिबात असं कुठं वाटत नाही की आपल्याला हे चुकीचं आहे किंवा ही जोडी आहे ना नको पाहिजे होती. उलट ती लोकांना हवी विषयी वाटली, यार मस्त छान काम केलं या दोघांनी. बाकी सगळ्यांनी खूप छान काम केले, पण एक असतं ना की वयाचा एक डिफरन्स, एक फरक आणि कल्चर वेगळं आहे, तर ती जोडीचे कल्चर आहे ना, ते खूप जमवणं खूप अवघड होतं सिनेमामध्ये. ओके ताई, तुला शेवटचा प्रश्न आहे हा. बाई ग, काय लर्निंग घेऊन आलाय तुझ्यासाठी? मला असं वाटतं की बघा, म्हणजे माझा नवरा ज्या पठडीतला माणूस आहे की जेवणाचं ताट वाढतो आपण आणि आपली अपेक्षा असते की त्यांनी सांगावं की आज हे छान झालंय, पण त्याचं असं म्हणणं आहे की हे संपवलं म्हणजे छान झालं असं समजून घे. तर मला असं वाटतं या प्रिव्ह्यू नंतर, अरे आज काय करतेस, अच्छा ते आज हे छान झालंय, म्हणजे तो बोलायला शिकलाय, ही चांगली गोष्ट. आणि त्याचं बोलणं मी चांगल्या पद्धतीने घेऊ शकले एक स्त्री म्हणून. मला असं वाटतं की मी हे शिकले. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की अनेक लोकांचा हा चित्रपट आहे, म्हणजे ताट वाढून ठेवलंय, मोदकही आहे, तिकडे गोड वरण पण आहे, तिकडे कोशिंबीर पण आहे, इकडे पुऱ्या आहेत, बटाट्याची भाजी, असं सगळं हवं तर तिकडे थोडंसं मटणाची वाटी पण आहे, एक चिकनचा रस्सा पण आहे, सुकं मटण आहे. सो अशी फ्लेवरफुल थाळी आहे ही. आणि या थाळीत मासा, तळलेला बांगडा आहे तिकडे. तर तुम्हाला काय खायचं आहे ना, या 6 जणींच्या कॅरेक्टरवर कुठेतरी अच्छा मी थोडंसं असं आहे माझं थोडं, तर तुम्ही कुठे ना कुठेतरी या चित्रपटातल्या कुठल्या तरी कॅरेक्टरशी कनेक्ट करता आणि माझा तो कनेक्ट
म्हणजे अर्थात हिच्याशी नाही झाला, पण मला असं वाटतं की माझा हिच्याशी कनेक्ट झाला. म्हणजे एक कॅरेक्टर म्हणून आपण बघताना सुद्धा कनेक्ट करतो ना, तर मला असं वाटलं की अरे मी हिच्यासारखी आहे वाटतं. फार अपेक्षा आहेत माझ्या नवऱ्याकडनं आणि त्या नवऱ्याने त्या बोलून दाखवाव्यात अशा आहेत. पण नंतर सरते शेवटी जेव्हा आपण चित्रपटाच्या शेवटाकडे येतो तेव्हा तिलाही रिअलाईज होतं की प्रत्येक गोष्ट ओरबाडून घेण्याची गरज नसते, ती डोळ्यातनं समजायची गरज असते. सो ती एक बारीक गोष्ट मी खरंच मनापासून शिकले की प्रत्येक गोष्ट बोल ना बोलायची गरज नसते, मग डोळ्यातनं समजायची गरज आहे. आपण नेहमी म्हणतो की हा चित्रपट पाहायला जाताना तुम्ही डोकं बाजूला ठेवा पण दिल साथ में लेके जाओ. तर ते कुठेतरी मी शिकले यातनं की होता है रे, ऐसे भी होता है वैसे भी होता है. प्रत्येक वेळी बोलायची आणि बोलून दाखवायची गरज नसते. सो इट्स सच अ ब्युटिफुल जर्नी विच टॉट मी लॉट ऑफ थिंग्स विच गेव मी कॉन्फिडन्स दॅट येस आय कॅन डू इट, विच गेव मी कॉन्फिडन्स की येस आय विल डू इट गुड. आणि त्यातनं त्या गुडमधनं झालेला आनंदसुद्धा मी तेवढ्याच आनंदाने घेऊ शकते. सो थँक्यॉ सो मच. खूप मस्त. आणि आपण जरा ताईला फ्री करूयात कारण तिचा नाटकाचा 4:30चा प्रयोग आहे. पण येस आपण ट्रेलर लॉन्चला भेटूच आहे आपण.